शेवगा मसाला म्हटलं की ढाब्याची आठवण येते. ढाब्यावरती कसा शेवगा मसाला मिळतो, एकदम तर्रीदार, मसालेदार आणि एकदम चटकदार. तर तीच रेसिपी आज आपण आहे ना आपल्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. संभाजीनगरची स्पेशल मसाला शेवगा कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज घरच्या घरी सांगणार आहे. तर त्यासाठी ना मी 2 कांदे चुलीमध्ये भाजून आणि परत तव्यावर भाजून घेतले. त्यानंतर खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची सर्वांची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर आहे ना शेवग्याच्या शेंगा आहे ना कापून आणि मिठाच्या पाण्यात ठेवल्या. तर आता आहे ना मसाला सर्व परतून घेते. थोडंसंच तेल टाकलं आहे मी, जास्त पण तेल टाकलं नाही. थोड्या तेलातच मसालेदार आपण ढाबा स्टाईल शेवगा मसाला बनवणार आहे. तर बघा मस्त असं तेल तरी सुटली आहे तेलाची साईडला. त्यानंतर आहे त्यामध्ये किंचितसा हिंग टाकला, पाव चमचा हळद टाकली. आपला घरगुतीच मसाला टाकला आहे मी, एकच मसाला वापरला आहे. 2 चमचे मसाला टाकला आहे. आता हा मसाला आहे ना चांगला तेलामध्ये ना आपण परतून घेणार आहे. तर मस्त असा तरीदार ढाबा स्टाईल आपल्याला शेवगा बनवायचा आहे ना, त्यामुळे आहे ना मस्त तरी येईपर्यंत आहे ना आपल्याला मसाला तळून घेतला. त्यानंतर मिठातल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या त्यामध्ये आणि छान अशा परतून घेतल्या. 2-3 मिनटं ना परतून घ्यायच्या. त्यानंतर आहे त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आपलं मसाल्याचं भांडं धुवूनच पाणी टाकायचं आहे आणि आता 10 ते 15 मिनटं ना मस्त असे शिजू द्यायचे आहे. पण अधूनमधून आहे ना ते हलवत राहायचे, नाही तर खाली ना लागू शकतात. तर बघा आता मस्त आपल्या आहे ना शेवग्याच्या शेंगा मस्त असा शिजत आल्या. त्यामध्ये मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकू. मस्त संभाजीनगर स्पेशल आपले शेवग्याच्या शेंगा मसाला शेवगा शेंगा तयार झाले आहे. नक्की ही रेसिपी ना तुम्ही करून बघा. केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आठवेल का ढाबा स्टाईल आपण ही भाजी बनवली आहे आणि सगळे घरातले ना आवडीनं खातील. तर हे बघा अशा पद्धतीचा आहे ना आपला शेवगा मसाला होतो. कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. तर आता त्यानंतर आहे ना आपलं इकडं रोजचंच काम, छोटी मोठी कामे असतात घरात, ती काही दिसत नाही पण ती प्रत्येक कामही करावंच लागतात. तर आता आहे ना मी गव्हाचं दळण करायला घेतलं आहे. पावसाची थोडी उघडकीच होती तर म्हटलं दळण करून घ्यावं. कपडे झाले, भांडे झाले, स्वयंपाक झाला. त्यानंतर इथं दळणाला बसली. तर जेवढे दळण पाहिजे ना तेवढं मी बाहेर काढून घेतले. त्यानंतर चाळणीनं चाळून त्यामध्ये घाण वगैरे काही नाही, एवढी एखादा अर्धा खडा आहे. पण म्हटलं ते पण आपण बाहेर घेऊन आणि स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर गिरणीतून दळून आणायला. तर आता आहे ना दळण करते. तर मी आवनचं चालू आहे, पंप आहे ना तो रिपेअर करायचं काम. तर आज आहे ना तणनाशक पण मारायचं आहे आम्हाला, त्यासाठी पंप रिपेअर करायचं काम चालू आहे त्यांचं. इकडं माझं दळण चालू आहे. पावसाची थोडी उघडकीच आहे तर म्हटलं चला आपलं दळण पण होऊन जाईल त्यांचा पंप रिपेअर होईपर्यंत. म्हणजे मग आहे ना दोघांना बी ना संगच माळ्यात कामाला जाता येईल. तर मळ्यात कामं पण काही एवढी नाही, पण आता तणनाशक मारायचं काम चालू आहे तेवढंच. त्यानंतर खुरपायचे कामं एवढी नाही आहे. अजून आमचे पिकं थोडे लहान आहे त्यामुळं खुरपायचे कामं नाही आहे. पण मग जे बांधाच्या काढायला गवत असतं ना त्याला तणनाशक मारायचं होतं. ते तणनाशक आणलं होतं काल, ते आज मारून घेऊ म्हटलं. पण त्या अगोदर मी दळण करून घेते, पाऊस उघडेल तोपर्यंत. घरात दळण करायला नाही एवढं काही दिसत नाही, तर त्याच्यामुळे ना मग मी बाहेरच दळण करत असेल. त्याच्यात हे ना पक्ष्यांचा इतका चिवचिवाट, बापरे खूप चिवचिवाट. कारण पाऊस येऊन गेला, त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे ते खूप त्यांचा चिवचिवाट चालू आहे. तर असो चला आता आहे ना दळण करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलती. तर बघा दळण पण माझं झालंय. आवनचा पंप रिपेअर काम आवरलंय, दळण झालं, स्वयंपाक झाला, सगळं झालंय आणि कपडे पण धुवून ठेवले. कपडे पण आहे ना धुवून वाळत टाकले. तर आता आहे ना पाऊस उघडेल थोडासा, तोपर्यंत कपडे वगैरे सगळं काम आवरून घेतलं आणि गच्चीवर आले. पक्ष्यांचा खूप छान असा चिवचिवाट चालू होता. म्हटलं चला वरती गच्चीवर जाऊ. तर गच्चीवर आली मी आणि आता पिकं आहे एकदम असे हिरवेगार दिसायला लागले. 2-3 दिवसापासून पाऊस चालू होता ना सारखा, तर पिकं खूप छान दिसायला लागले आता. तर आता आहे ना थोडंसं उघडलं आहे तरी पण पावसाचं वातावरण आहे. पण मग आता काय माहिती येतो का काय. पण वातावरण तर तसंच आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा वातावरण पावसाचंच आहे, पण मग आता आबट पण आलेलं आहे खूप. पण येतो का नाही काय माहीत नाही. तर बघा असं वातावरण आहे. आणि तर मी सकाळीच दाखवलं थोडंसं. तर मस्त असे हिरवेगार रानं झाले आता. पिकं पण मस्त असं, पिकांना पण तेज आलं आहे, पाऊस आला त्या. तर चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. छोटा आहे पण कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.